हॅलो मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. माझं नाव नेहा आहे. माझं वय लग्नायोग्य झालं होतं आणि माझा विवाहही निश्चित झाला होता. हे स्थळ खूप प्रयत्नांनंतर जमलं होतं. आम्हाला मुलाकडच्यांच्या अनेक अटी आणि टोमणे सहन करावे लागले होते. एक एक पैसा जमवून हुंडा तयार केला होता. घरात इतकं तणावाचं आणि चिंतेचं वातावरण होतं की वाटायचं लग्नालाच नकार देऊन टाकावा. आईवडिलांनी कर्ज काढून होणाऱ्या सासरच्या लोकांची प्रत्येक मागणी पूर्ण केली होती. इतकंच काय, त्यांच्या कपड्यांचा खर्चही माझ्या आईवडिलांनीच केला होता. आता माझी स्वतःची खरेदी बाकी होती. मी माझ्या गरजेच्या अनेक गोष्टी सोडून दिल्या होत्या, पण काही गोष्टी अशा होत्या ज्या मला घ्याव्याच लागणार होत्या. याच गरजांसाठी मी एका कपड्याच्या दुकानात उभी होते. विचार केला होता की 2-4 सूट शिवून घ्यावेत, पण तिथे एक अशी घटना घडली की मी थक्क झाले. दुकानदार खूप कंजूष आणि उद्धट वाटत होता. तो एका सूटची किंमत खूप जास्त सांगत होता आणि म्हणत होता, हीच किंमत आहे, घ्यायचं असेल तर घे, नाहीतर दुसऱ्या दुकानात जा. मी मनात विचार केला, किती अहंकारी माणूस आहे हा. पण मला कपडे आवडले होते. मी विचारात पडले की काय करू. माझ्याकडे पैसे होते, पण जर मी इथूनच कपडे विकत घेतले तर घरी परतण्यासाठी पैसे उरणार नव्हते. मी याच द्विधा मनस्थितीत होते की तेव्हाच कुठून तरी एक फकीर दुकानात आला. तो उंच, मजबूत शरीराचा, पांढरी दाढी आणि केस असलेला होता. त्याचा पेहरावही काहीसा विचित्र होता. तो भीक मागत दुकानात आला. दुकानदाराने त्याला ओरडत म्हटले, बाहेर निघ, तुला आत कोणी येऊ दिले? फकीर म्हणाला, माझा ऐक भारा, जर तू मला एक भाकरी खाऊ घातलीस तर तुला तितके कोटी रुपये मिळतील. मी चकित झाले. विचार केला की लोक भीक मागण्यासाठी काय काय युक्त्या शोधून काढतात. दुकानदाराने थट्टेने विचारले, बरं, मग मी जेवढ्या भाकऱ्या खाऊ घालीन तेवढे कोटी मिळतील का? फकीराने उत्तर दिले, हो, जेवढ्या भाकऱ्या खाऊ घालशील तेवढं धन मिळेल. त्याच्या बोलण्यात एक वेगळंच आकर्षण होतं आणि मी त्याच्याकडे लक्ष देऊ लागले. पण दुकानदाराने त्याला धक्का देऊन बाहेर काढलं आणि म्हणाला, जा, जेवढे पैसे तू सांगतोयस ना त्यातून स्वतःच भाकरी खाऊन घे. फकीर म्हणाला, मी नाही देणार, भगवान देईल. जो मला भाकरी खाऊ घालेल त्याला भगवान धन देईल. दुकानदाराने टोमणा मारत म्हटले, हो हो, तुझ्यासारखे खूप बघितलेत, रोज दुकानावर येतात देवाचं नाव घेऊन भीक मागायला. इतकं बोलून त्याने फकीराला धक्के मारून बाहेर काढले. शेवटच्या धक्क्याने तो फकीर जमिनीवर पडला. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. मी विचार केला, बिचारा फक्त भाकरीच तर मागत होता, पैसे तर नाही मागितले. कदाचित त्याला खरंच भूक लागली असेल. दुकानदार तर सामान विकण्यासाठी कितीतरी प्रकारच्या सबबी सांगतात. कधी म्हणतात माल महाग झालाय, कधी म्हणतात बाहेरून आलाय. जेव्हा हे लोक खोटं बोलू शकतात तर त्या गरिबांनी भाकरीसाठी काही सांगितलं तर त्यात काय वाईट होतं? मी दुकान सोडलं आणि बाहेर आले. दुकानदार मला हाका मारत होता, पण मी त्याचं ऐकलं नाही. बाहेर आले तर पाहिलं की तो फकीर वेगाने जात होता. मी त्याला आवाज दिला, बाबा, जरा ऐका. तो थांबला. मी विचारलं, तुम्हाला खूप भूक लागली आहे का? तो म्हणाला, हो बेटी, मला खूप भूक लागली आहे. जो मला भाकरी खाऊ घालेल त्याला करोडो रुपये मिळतील. मी म्हटलं, काही हरकत नाही, मला करोडो रुपये नकोत, मी तुम्हाला जेवण आणून देते. मी एका हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलवाल्याला सांगितले की यांच्यासाठी 10 चपात्या आणि 2 प्लेट भाजी पॅक करा. मी जाणून बुजून जास्त जेवण घेतलं, जेणेकरून ते 2 वेळा खाऊ शकतील. मी बाबांना जेवणाचं पाकीट दिलं आणि म्हटलं, हे तुमचं जेवण आहे, तुम्ही हे आत्ताही खाऊ शकता आणि रात्रीसाठीही ठेवू शकता. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, देव तुमचं भलं करेल. त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं आणि विचारलं, बेटी, तुझं नाव काय? मी माझं नाव सांगितलं. मग त्यांनी विचारलं, कुठे राहतेस? मी म्हटलं, मी इथेच जवळ राहते. मग विचारलं, कोणाची मुलगी आहेस? मी सांगितलं, मी पोस्टमास्टर विजय यांची मुलगी आहे. ते म्हणाले, ईश्वर तुझ्या आईवडिलांना सुख देव. मी म्हटलं, माझं लग्न होणार आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा की माझं पुढचं आयुष्य चांगलं जावं. बाबा म्हणाले, ईश्वराच्या इच्छेने सगळं ठीक होईल. तू खूप चांगली माणूस वाटतेस, चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलं होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप आशीर्वाद दिले. मी तिथून जाईपर्यंत ते सतत आशीर्वाद देत होते. मी स्वतःसाठी काहीच घेतलं नाही आणि घराकडे चालू लागले. रस्त्यात बाबांच्या शब्दांचा विचार करत होते की चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं. पण माझ्यासोबत तर कधीच काही चांगलं झालं नाही. माझं वय 28 वर्ष झालं होतं तेव्हा कुठे हे स्थळ आलं होतं, तेही यासाठी की माझ्याकडे 15,000 रुपयांची नोकरी होती. मी एका शाळेत शिकवत असे. लग्नाआधीच माझी होणारी सासू आणि नणंदा सांगत होत्या की मला माझा पगार त्यांना द्यावा लागेल. ही गोष्ट माझ्या नणंदेने फोनवर सांगितली होती. मी ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगितली नाही, कारण हे स्थळ मोठ्या मुश्किलीने मिळालं होतं. जर मी हे सांगितलं असतं तर त्यांचं मन दुखावलं असतं.
एवढ्याशा कारणावरून लग्न मोडणंही शक्य नव्हतं, पण ते नक्कीच काळजीत पडले असते की त्यांच्या मुलीचं भविष्य कसं असेल. त्याशिवाय मला अजून एक त्रासदायक गोष्ट कळाली होती. साखरपुड्याला माझ्या होणाऱ्या पतीचे काही नातेवाईक आले होते. त्यापैकी एक काकू माझ्याशी बोलण्यासाठी सारख्या धडपडत होत्या. त्यांनी माझा नंबर घेतला आणि नंतर फोन केला. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन अजूनच अस्वस्थ झालं. त्या म्हणाल्या, "या घरात लग्न करू नकोस. हे लोक अजिबात चांगले नाहीत. त्यांनी त्यांच्या पहिल्या सुनेसोबत खूप वाईट वागणूक दिली होती. तिचं सगळं सामान हिरावून घेतलं आणि आपल्या मुलीला हुंड्यात देऊन टाकलं. हे तुझ्याशी फक्त हुंडा आणि तुझ्या नोकरीमुळे लग्न करत आहेत. त्यांचा मुलगाही काही कामाचा नाहीये. त्याचा आधी कोणत्या तरी मुलीशी लफडं होतं आणि तो प्रत्येक मुलीकडे वाकड्या नजरेने बघतो." पण मी काय करणार होते? नशिबाने आम्ही 4 बहिणी होतो. बाकी सर्वांची लग्न झाली होती कारण त्या खूप सुंदर होत्या. माझ्याकडे नोकरी होती, पण माझ्या रूपरंगात काही विशेष नव्हतं. हे स्थळ कसं तरी मिळालं होतं. जर मी ह्याला नकार दिला असता तर कदाचित 3 ते 4 वर्ष दुसरं कोणतं स्थळ आलं नसतं आणि तोपर्यंत माझं वय 30 झालं असतं. मग लोक चर्चा करतात आणि 30 वर्षांच्या मुलीसाठी लवकर स्थळ कुठून येणार? ही माझ्यासाठी शेवटची संधी होती. याच विचारांच्या तंद्रीत मी घराकडे जात होते. रस्त्यात काही गरजेच्या वस्तू विकत घेतल्या, कारण बाजारात आले होते तर वेळ वाया घालवू शकत नव्हते. तसंही मला सुट्टी कमी मिळायची. आईवडीलही सध्या खूप चिंतेत होते. मुलीची पाठवणी त्यांच्यासाठी खूप कठीण होती. किती विचित्र गोष्ट आहे ना, की माणूस आपल्या लेकीला दुसऱ्याच्या हवाली करतो, पुन्हा सामानही देतो आणि टोमणेही ऐकतो. हे विचार करूनही दुःख होत होतं की माहीत नाही भविष्यात माझ्यासोबत काय होईल. लग्न करू नये असं वाटत होतं, पण तसं केल्याने आईवडील दुःखी झाले असते. या सर्व विचित्र प्रथा आणि परंपरा आहेत. पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा एक वेगळंच वादळ माझी वाट पाहत होतं. माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते डोकं धरून बसले होते. मी विचारलं, काय झालं? त्यांनी सांगितलं की मुलाकडच्यांनी लग्नाच्या 2 आठवड्यांपूर्वी एक नवीन अट घातली आहे. ते म्हणत आहेत की त्यांना 1,00,000 रुपये रोख हवे आहेत. मी हादरून गेले. मी विचारलं, 1,00,000 रुपये रोख? ते सुद्धा कशासाठी? बाबा म्हणाले, ते म्हणत आहेत की आपण खूप कमी हुंडा दिला आहे. ना कूलर आहे ना गीझर. ते आज संध्याकाळी याच विषयावर बोलायला येत आहेत. आपण त्यांना काय सांगणार? आपल्याकडे तर एक पैसाही उरला नाहीये. फक्त इतकेच पैसे आहेत की कसं तरी तुझं लग्न होऊ शकेल. आता जर कोणाकडे मागितले तरी कोणी आपल्याला पैसे देणार नाही. आधीच कर्ज काढून सगळं जमवलं आहे. आता तर ते कर्जही फेडायचं आहे. मी सुद्धा खूप अस्वस्थ झाले. संध्याकाळी जेव्हा ते लोक आले तेव्हा ते अशा प्रकारे बोलू लागले जणू त्यांनी मला विकतच घेतलं आहे. म्हणू लागले, आम्हाला हे पैसे स्वतःसाठी थोडेच ठेवायचे आहेत. हे तर तुमच्या मुलीच्या आणि जावयाच्याच कामाला येईल. विचार केला आहे की लग्नानंतर या पैशातून तो एखादा व्यवसाय सुरू करेल. त्यानंतर सगळं काही तुमच्या मुलीच्याच ताब्यात असेल. तीच त्याचा लाभ घेईल. आम्हाला तसं काही नकोय. आम्ही तर तुम्हाला असा जावई देतोय की तुम्ही म्हणाल, असा जावई कधी मिळालाच नाही. तो तर आत्तापासूनच तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकतोय. एकाने म्हटलं, 10 लाख घेणार नाही, 8 लाख द्या. पण आजकाल 10 लाखात होतं तरी काय? एका व्यवसायाबद्दल समजला आहे जो 10 लाखांपासून सुरू होतो. म्हणूनच सांगितलं आहे. देव साक्षी आहे, या रकमेतील 1 रुपयाही आम्ही आमच्या खिशात ठेवणार नाही. तुम्ही तर असं समजा की तुम्ही हे पैसे तुमच्या मुलीला आणि जावयालाच दिले आहेत. ते लोक आमचं एकही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नव्हते. जाता जाता सांगून गेले, जर तुम्ही पैशांची सोय करू शकत नसाल तर आम्हाला सांगा, आम्ही हे नातं तोडून टाकू. माझ्या वडिलांनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि आई खूप चिंतेत पडली. ते लोक निघून गेले आणि मी रात्रभर रडत राहिले, प्रार्थना करत राहिले. मग मी एक निर्णय घेतला आणि सकाळी उठून म्हटलं, तुम्ही त्या लोकांना नकार देऊन टाका. आपण हे लग्न करणार नाही. कारण जर आपण आपले शरीराचे अवयव विकले तरी 1,00,000 रुपये रोख जमा करू शकणार नाही. आधीच जे काही होतं ते हुंड्यात लावलं आहे. हुंड्यात अशी कोणती कमतरता आहे की यांना अजून 10 लाख हवे आहेत? आणि व्यवसायही आम्हीच त्याला उभा करून द्यायचा. तो स्वतः का नाही करत? माझे आईवडील म्हणाले, मुलगा चांगला आहे. खूप मुश्किलीने हे स्थळ मिळालं आहे. मुलाला पाहूनच आम्ही नातं नक्की केलं होतं. मी म्हटलं, पण त्याचे आईवडील चांगले नाहीयेत. जर मी अशा लोकांसोबत राहिले तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तो मुलगाही माझी मदत करू शकणार नाही. तो आत्तापासूनच आपल्या आईवडिलांचं ऐकतोय. पुढे काय करेल? बाबा म्हणत होते, आपण कर्ज घेऊ, काही ना काही करू, काहीतरी मार्ग निघेल, पण आपण नातं तोडणार नाही. सर्व नातेवाईकांनाही ही गोष्ट समजली होती.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरात इतकेही पैसे नव्हते की आम्ही चहा बनवू शकू. आम्ही दूध नसलेला कोरा चहा बनवला. मग 1,00,000 कुठून येणार होते? त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या नावाने एक पार्सल आलं. मी तर अशी कोणतीही गोष्ट मागवली नव्हती आणि माझ्या नावावर आधी कधीच कोणतं पार्सल आलं नव्हतं. मी कोणाला माझा पत्ताही दिला नव्हता. हे काय आहे काहीच समजत नव्हतं. जेव्हा पार्सल पाहिलं तर ते खूप मोठं होतं. माझ्या बाबांनी विचारलं, "काय तू ऑनलाईन काही मागवलं आहेस मुली? आपल्याकडे तर इतकेही पैसे नव्हते." पण पोस्टमॅन म्हणाला, "तुम्हाला फक्त सही करायची आहे. हे सशुल्क पार्सल आहे, म्हणजे पैसे द्यायचे नाहीत." आईवडील खूप काळजीत होते. हे पार्सल कोणाचं आणि का आलंय हे समजत नव्हतं. जेव्हा पार्सल घरात आणलं आणि उघडलं तेव्हा त्यात एक बॅग होती, जशी सूटकेस असते, अगदी नवीन. माझे आईवडील म्हणाले, "वाटतंय तूच चुकीने काहीतरी मागवलंस." मी म्हटलं, "नाही, मी काहीच मागवलं नाहीये." आई आणि बाबाही जवळ आले. जेव्हा आम्ही ती बॅग उघडली तेव्हा आमचे डोळेच पांढरे झाले. बाबा तर काळजावर हात ठेवून बसले आणि आईने पदर तोंडावर धरला. मला काय करावं सुचत नव्हतं, कारण त्या बॅगेत दुसरं तिसरं काही नसून रोख रक्कम होती. इतक्या नोटा की आम्ही आमच्या आयुष्यात कधीच इतके पैसे पाहिले नव्हते. पूर्ण बॅग नोटांनी भरलेली होती. मी तपासलं, ते पैसे खरे होते. हे पाहून आम्ही सर्व थक्क झालो. जणू काही स्वप्नच पाहत होतो. कधी एकमेकांकडे बघायचो, कधी हसायचो, तर कधी रडायचो. काहीच सुचत नव्हतं. बाबा लगेच म्हणाले, "हे चुकीने आपल्याकडे आलं आहे. आपण हे परत केलं पाहिजे." मी म्हटलं, "अशी चूक कशी होऊ शकते? पोस्टमॅनने तर तुमचं नाव घेऊन पार्सल दिलं आहे. मग त्याला तुमचं नाव कसं कळलं?" मी जेव्हा बॅगेत हात घातला तेव्हा एक चिठ्ठी सापडली. मी ती घाईघाईने उघडली, कारण कदाचित त्यातच लिहिलं असेल की ही बॅग आपल्या घरी का आली. जेव्हा मी ती चिठ्ठी वाचली तेव्हा मी थक्क झाले आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्यात लिहिलं होतं, "मला तुझं नाव आठवत नाही, पण तुझ्या घराचा पत्ता शोधून काढला होता. मी तुझ्यासाठी ही अमानत पाठवत आहे. तू नक्कीच असा विचार करत असशील की इतके पैसे तुला कोणी दिले? आजकाल तर कोणी कोणाला 5 रुपयेही देत नाही. कोणी एका भाकरीसाठीही तयार नसतं. पण असं समजू नकोस की मला तुझ्याकडून बदल्यात काही हवंय. असं काहीच नाहीये. हे पैसे तुझे आहेत, किंबहुना तुझ्या आईवडिलांसाठी आहेत, ज्यांनी तुझ्यासारख्या मुलीची जोपासना केली. खरं तर मी तोच वृद्ध साधू आहे जो तुला कपड्यांच्या दुकानात भेटला होता, ज्याला दुकानातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. कोणी मला भाकरी द्यायलाही तयार नव्हतं. पण तू माझी मदत केलीस. फक्त एक नाही तर 10 भाकऱ्या आणून दिल्यास. तू मला 2 वेळचं जेवण दिलंस आणि म्हणालीस, 'बाबा, तुम्ही हे जेवण ठेवून घ्या आणि रात्रीही खा.' मी तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं. तुला अजूनही माझी मदत करायची होती, पण तुझ्या क्षमतेनुसार तू जे शक्य होतं ते केलंस. मी कोणताही साधू नाहीये. मी एक खूप मोठा व्यापारी आहे. माझ्याकडे ईश्वराचं दिलेलं सगळं काही आहे, पण खर्च करणारं कोणी नाही. मला मूलबाळ नाहीये. माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की काय करावं समजत नाही. घर, गाड्या, सर्व छंद पूर्ण केले, पण संपत्ती संपत नाही. जगाला पारखण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. मी म्हणालो होतो, जो मला 1 भाकरी देईल त्याला मी 1 कोटी देईन. मी हे खोटं बोललो नव्हतो. तू मला 10 भाकऱ्या दिल्यास म्हणून मी तुला 10 कोटी देतोय. कोटी सोडून जातोय. मी ऐकलं आहे की तुझं लग्न होणार आहे. हे पैसे तुझ्या लग्नात कामाला येतील. जर तुला कधी मला भेटायचं असेल तर घराचा पत्ताही लिहिला आहे. तुझ्यासारख्या नेक माणसाला पुन्हा भेटून खूप आनंद होईल. मला माहिती आहे की तू अजूनही खक्क आहेस, पण पुन्हा एकदा सांगतो की ही कोणतीही थट्टा नाहीये. हे पैसे तुझे आहेत. हे तुझ्या चांगुलपणाचं फळ आहे जी ईश्वराने तुला दिलं आहे. यांचा चांगल्या प्रकारे वापर कर आणि नेहमी अशीच चांगली माणूस म्हणून राहा. तुझ्या आईवडिलांनाही माझा नमस्कार सांग, ज्यांनी तुला या लायकीचं बनवलं." जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मी खूप चकित झाले आणि विचारात पडले. याचा अर्थ असा होता की ती व्यक्ती फकीर नसून एक खूप मोठा व्यापारी होता, जो लोकांच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी त्या रूपात बाहेर पडला होता. जेव्हा त्याने आपलं नाव सांगितलं तेव्हा माझे वडील त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते. माझे बाबा म्हणाले, "हा तर खूप मोठा माणूस आहे. त्याचं ऑफिस इतकं मोठं आहे की वर पाहिलं तर मानेत वेदना होतील. एक सामान्य माणूस तर त्याच्या ऑफिसमध्ये शिरूही शकत नाही. त्याच्यासाठी 10 कोटी देणं म्हणजे आपण एखादी गरीबाला 1000 रुपये देण्यासारखं आहे." माझे आईवडील आनंदाने रडू लागले. हे पैसे आमचेच होते आणि आता ते पूर्ण 10 कोटी होते. आई म्हणाली, "आता कोणतीच अडचण येणार नाही. आता 1,00,000 देणं आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आपण मुलाकडच्यांना 1,00,000 देऊन टाकू. आपल्या मुलीचं लग्न होईल."
आपल्या घराचं छप्परही गळतंय, तेही दुरुस्त करून घेऊ. आणि ममताच्या मुलाचा जन्म झाला होता तेव्हा आपण त्याला काहीच दिलं नव्हतं. आता त्याच्यासाठीही काहीतरी घेऊन जाऊ. आई भविष्यातील स्वप्न रंगवायला लागली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिनेही आयुष्यभर खूप हाल सोसले होते. मी म्हटलं, आई, तू जे म्हणशील ते सगळं करीन. आपण घर बांधू, गाडी घेऊ, व्यवसाय सुरू करू. बहिणींसाठीही सगळं करीन. जे त्यांच्याकडे नाहीये ते त्यांना देईन. पण आता मी त्या कुटुंबात लग्न करणार नाही. आई, मी अशा लोकांमध्ये लग्न करू शकत नाही ज्यांनी फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं मशीन समजलं. लग्नाआधीच त्यांनी आपल्याकडे हुंडा मागितला आणि पुन्हा पैशांची मागणी करू लागले. आणि त्यांना कोणीही रोखणारं नाही. मी अशा लोकांशी लग्न करू शकत नाही. माझा नकार आता माझ्याकडे पैसे आले आहेत म्हणून नाही, तर अशा लोकांसोबत माझं आयुष्य कसं असेल, जे आधीपासूनच फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतायत. पुढे जाऊन ते काय करतील? मी म्हटलं, आता तुम्ही त्यांची माफी मागून घ्या. माझ्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, मुली, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. मी हतबल होतो, पण आता नाहीये. आम्ही त्या लोकांना फोन केला नाही, तर उलट सांगितलं की आमच्या घरी या, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते लोक आनंदाने आले. त्यांना वाटलं की आम्ही पैशांची सोय केली आहे. सगळे बसले. त्यांच्यासमोर चहा नाश्ता ठेवला गेला. तेव्हा ते खूप खुश झाले आणि म्हणू लागले, आज तर तुम्ही खूप स्वागत केलंत. माझे बाबा शांतपणे म्हणाले, तुमच्या सर्व अटी पूर्ण करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण आता आमच्यात तितकी हिंमत उरलेली नाही. म्हणूनच आम्हाला हे नातं करायचं नाहीये. ते चकित झाले आणि म्हणू लागले, काय झालं? काहीतरी तर सांगा. ते लोक म्हणाले, जर तुम्ही पैशांची सोय केली नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही लग्न 1 वर्षाच्या आत करून द्या. त्यावर माझे बाबा म्हणाले, विषय पैशांचा नाहीये. आमच्या मुलीनेच या लग्नासाठी नकार दिला आहे. हे ऐकून ते लोक थक्क झाले आणि मग स्वतःचे शब्द बदलू लागले. पण थोड्याच वेळात ते उद्धटपणावर उतरले. म्हणू लागले, तुमची मुलगी नकार देणारी कोण लागून गेली? वाटतंय तिला दुसरं कोणीतरी मिळालं आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्याशी वाद घातला नाही. ते फक्त इतकंच म्हणाले, माणसं जशी असतात तसाच त्यांचा विचार असतो. अलविदा, आता तुम्ही जाऊ शकता. ते लोक तिथून निघून गेले, पण जाता जाता आपला खरा चेहरा दाखवून गेले. त्यांनी आम्हाला खूप काही ऐकवलं, पण आम्ही ते शांतपणे सहन केलं. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू ना पश्चातापाचे होते ना दुःखाचे. हे आनंदाचे आणि सुटकेचे अश्रू होते. कारण माझ्या डोक्यावरचं एक खूप मोठं संकट टळलं होतं. ईश्वराने मला पडण्याआधीच सावरलं होतं आणि माझ्या समोरून एक खूप मोठी ठेस दूर केली होती. काही दिवसांनंतर मी त्या व्यक्तीला भेटायला गेले. त्यांचं नाव अरुण मेहता होतं. ते खरोखरच खूप श्रीमंत व्यक्ती होते. मी त्यांचे आभार मानले आणि त्यांना सर्व काही सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, बेटी, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. जर मला मुलगा असता तर मी तुलाच माझी सून करून घेतलं असतं. आजपासून तू माझी मुलगी आहेस. त्या मिळालेल्या पैशातून मी माझ्या बहिणींच्या सर्व समस्या सोडवल्या. कोणाकडे राहायला घर नव्हतं, कोणाला गाडीची गरज होती, कोणाची शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी करायची होती, तर कोणाच्या पतीच्या व्यवसायात अडचणी होत्या. मी सर्वांच्या अडचणी दूर केल्या आणि स्वतःचं घरही बांधलं. माझ्या आईवडिलांच्या मनातील सर्व चिंता कायमच्या दूर झाल्या. आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला गेलो. संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. सर्व बहिणीसोबत होत्या. आम्ही सर्व खूप आनंदी होतो. त्यानंतर मला एक अशी व्यक्ती भेटली जिला माझ्याशी विवाह करायचा होता, कारण तो मला मनापासून पसंत करायचा. तो त्याच शाळेत काम करायचा जिथे मी शिकवत होते. मी कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि त्यानेही कधी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली नव्हती. मग आमचं लग्न झालं आणि आता आम्ही दोघं सुखात आयुष्य जगत आहोत. स्वतःच्या पैशातून आम्ही व्यवसाय सुरू केला. ईश्वराच्या कृपेने आज आमच्याकडे सगळं काही आहे. खरंच म्हणतात ना, करा भला तर होईल भलं. या कथेचा नैतिक संदेश असा आहे की सत्य, स्वाभिमान आणि स्वच्छ मनाने केलेल्या प्रत्येक कामाचे फळ शेवटी सुख आणि यशाच्या रूपात नक्की मिळते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.